श्रीराम देव माय उठी उठी ओ इच्छा असेल तो बोल सोय पुरवीन जाय निजहामा. हनुमंत आहे ना अगोदर असणार प्रभू रामचंद्राला सांगितलं की तुमच्या दर्शनाकरता यायला लागलेली तुम्ही कृपाळू व्हायचं. आणि ऐका ना माझी विनंती आहे तुम्हाला प्रभू रामचंद्रा जे ते असणार मागल ना ते असणार तिला तुम्ही काय करा देऊन टाका. ऐका ना कारण ती तुमच्या दर्शनाकरता आलेली तिचा भाव असणार स्वच्छ आहे ऐका नाही आणि सुंदर असणारा भाव आहे त्या कारणाने ती यायला लागलेली आहे. त्यावेळेला जवळ आली प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं प्रभू रामचंद्राला साष्टांग नमस्कार केला. त्यावेळेला प्रभू रामचंद्रानं शब्द दिला सांगितलं काय तुझं म्हणणं असेल ते असणार निसंकोचपणे या ठिकाणी सांग. असणार त्या ठिकाणी आमच्या प्रभु रामचंद्र बोलू लागलेले आहेत. आईसे त्रिवार बोलता सुलोचना उठली तत्वता हृदय भुजा दंडा सताय रघुनाथा सवन करी. ज्या वेळेला 3 वेळेला प्रभू रामचंद्रानं सांगितलं बाबा एक काम कर उठ आहे का नाही आणि काय तुझं म्हणणं असेल ते असणार या ठिकाणी होईल तुझं सविस्तर म्हणणं माझ्या समोर मांड. 3 वेळेला असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणावं लागलं. त्या वेळेला आमच्या आई साहेब असणार त्या ठिकाणी उठल्या आणि उठल्याच्या नंतर हातामध्ये ते असणार काय हात आहे का नाही हात आपल्या मालकाचा भुजदंड म्हणजे हातच ना आहे का नाही हात असणार घेऊन उभा टाकलेले आहेत काय बोलू लागल्या जय देव श्रीरामा भक्त कानकल पौत्रुंगा मी शरणाले मेघश्यामा चरण महिमा त्या ठिकाणी उभा टाकलेले आहेत महाराज आणि असणार स्तवन करू लागले स्तुती करू लागलेले आहेत प्रभू रामचंद्र. ऐका ना तुमचा महिमा कोण जाणणार आहे म्हणे ऐका नाही पण ऐका ना मी तुम्हाला असणार सर्वस्वानं शरण आलेले काया वाचा मनाने मी असणार या ठिकाणी शरण आलेले आणि देवाचं ब्रीद आहे महाराज काय एकदा का असणार त्याला जर शरण गेलं तर ते असणार त्या ठिकाणी जन्म मरण निवारण केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबाराय वर्णन करता जो मज होय अनन्य शरण ऐका नाही त्याचे निवारी जन्म मरण आणि शरणागताची शरण मीची एकू या ज्ञानानं असणार मी तुम्हाला शरण आलेले आहे असं सुलोचना बोलू लागली. मी तव तुझा शरण वादळींद्र दिताचे शिरदान जाण आणि देते देव आपण सनात मजना करावे. सांगितलं प्रभू रामचंद्रा मी तुम्हाला शरण आलेले फक्त म्हणजे एक विनवणी आहे काय जे माझ्या मालकाचं शिर असणार या ठिकाणी वानर सेना घेऊन आलेली आहे ना तेवढं असणार जे माझ्या मालकाचं शिर आहे तेवढं म्हणजे मला परत करा एवढी असणार त्या ठिकाणी मागणी आहे का नाही एवढी याचना मी तुमच्याकडे करीत आहे. भेटवावे सुमित्रा त्वामा स्वानंद स्वजरा यावे इंद्रजिताच्या शिरा हरी रघुनाथ विरताच्या सांगितलं बाबा एकच काम करा काय करा फक्त असणार त्या ठिकाणी मला आमच्या लक्ष्मणजीची भेट करून द्या कारण किती काही केलं तरी आमची सोय येतं बघा कशा असणार विचक्षण गोष्टी बघायला भेटते त्या ठिकाणी आम्हाला एक असणार त्या ठिकाणी स्मरण आहे कारण जो व्यक्ती ऐका नाही मारल्या गेलाय तो पती आहे हिचा ऐका नाही ज्यांनी मारलाय ऐका नाही त्यांचं असणार दर्शन घेण्याकरता या ठिकाणी इच्छा प्रकट करतायत आणि तो असणारा माझा सखा सोयरा आहे ऐका नाही जवळचा आहे जीवलग आहे म्हणून त्यांचं दर्शन मला घ्यायचंय कारण हिला सुद्धा माहित होतं की अन्यायानं चालणाराचा अंत एक दिवस असणार होत असते ऐका नाही याकरता असणार त्यांना कुठल्याही प्रकारचा दोष दिला नाही आणि त्यांच्या भेटीची अर्थता त्या ठिकाणी प्रकट केलेली आहे. तुझी कन्या काळगा मात्र शिर देवोरी देखा देखा बोलवन करी रघुनायका आणि कमी न मागे काही हिला असणार पूर्वज्ञान होतं महाराज कोणाला सुलेचनेला सांगितलं
माझी सोयरी म्हणजे समजा पूर्ववृत्तांत सांगायला लागलेलं आहे. ते का सामान्य गोष्ट आहे का नाही? सांगितलं बाबा एक काम करा, माझं शिर म्हणजे मला परत द्या आणि त्याची एकदा भेट घालून द्या, आहे का नाही? आणि फक्त त्याला म्हणावं एक काम करा, ते माझ्या मालकाचं शिर माझ्या पदरात टाका आणि आपल्या मुलीची असणार बोळवण करा. का? कारण लक्ष्मणजी कोणाचा अवतार येतं? शेषाचा अवतार येतं. आणि ही असणारी सुलोचना यांची मुलगी नात्यानं पडती अशी असणार कथा कुठे असणार आहे, मला काही तेवढी माहित नाही, पण ती बरोबर मुलगी आहे म्हणून असणार माझी बोळवण करा असं त्या ठिकाणी सांगू लागले. आईसे बोलता सुलोचना हृदयी कवळला राम राम अवलोकनी वानर सेना आई वचना बोलत बोलत ज्या वेळेला शब्द असणार ऐकलेले सुलोचनेचे, आहे का नाही? मुलीचं नाव काढलं, कन्या म्हटले, वडिलाचं नाव काढलेलं आहे का नाही? त्या वेळेला प्रभू रामचंद्राचं हृदय असणार द्रवलं महाराज. लक्षात आलं, आहे का नाही? कारण मुलगी आहे आणि आपण असणार त्या ठिकाणी लक्ष्मणाची म्हणजे शेषाची असणार मुलगी त्या ठिकाणी काय केलेली? विधवा केलेली, आहे का नाही? त्यांचे असणार मालक मारलेले आहेत. आता नेमकं असणार त्यांच्याच हातून मारले गेले. आता नेमकं काय करायचं म्हणून असणार ताबडतोब सर्व वानर सेनेला असणार जवळ बोलून घेतलेलं आहे आणि विचार असणार करू लागलेले आहेत. काय बोलतायत? आहो सुग्रीवा जांबुवंता ढोलांगला दिसत विचार मानला की समजताय इंद्रजित कांता काय बोले. सर्वांना जवळ बोलून घेतले. नळ नीळ जांबवंत सुग्रीव, आहे का नाही? सर्वजण जवळ ऐकलं का तुम्ही? आता या ठिकाणी काय बोललेली कोण, आहे का नाही? जी असणार सुलोचना बोललेली आहे ते तुम्ही सर्वांनी ऐकलं का? असं असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सर्व वानर सेनेला विचारू लागले. हे तव रावणाची सून आम्हाला गिराली शरण इंद्रजिताचे शिर देवोन बोलवण पेरी पाहिजे. सांगितलं बाबा ही असणार रावणाची सून आहे का नाही? आणि ही या ठिकाणी आलेली आहे. ही त्या ठिकाणी बोलते की असणार मी तुम्हाला शरण आलेली आहे का नाही? आणि शरण आलेले मी असणार मारित नाही, कारण माझं ब्रीद आहे. या कारणानं असणार तुम्ही काय करा, तिथे शिर असणार देऊन टाका आणि तिचे असणार बोळवण करा असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. आईसे बोलता रघुनाथ सुग्रीव म्हणे वानर नाथ नाथ सुलोचनेचे कोणे परी तुझ वृत्तांत कैसा त्वरित समजला. ज्या वेळेला असणार त्या ठिकाणी सुग्रीवजी बोलू लागलेले बाबा ही जे असणार सुलोचना आहे नाही का नाही, हिचा वृत्तांत असणार तुम्हाला कशा प्रकारे कळालेला आहे अशी विचारणा प्रभू रामचंद्राकडे केलेली आहे. शिरानी जेवा नरी तुझ स्रोत झाले कवने परी तुझ दंड धरिला हृदयावरी तो झड करी दाखविला. ज्या वेळेला आता काही ती असणार त्या ठिकाणी काय करावं लागलं ना, अगोदर पक्यात लावावं लागलं ना. कोण करा ही का असणार सुलोचनाच आहे का दुसरं कोणी आहे नाही का नाही? हे असणार बघण्याकरता सुग्रीवानं सांगितलं प्रभू रामचंद्र तुम्ही जे म्हणाले की असणार इंद्रजिताची पत्नी ठीक आहे, शिर मागायला गेली काय हरकत नाही, पण हिला कसं कळालं की आपण शिर घेऊन आलेलो आहे का नाही? ही असणार नक्की हिच्याकडे काय खून आहे. त्यावेळेला असं विचारल्याच्या नंतर तिने आपला हात असणार आपल्या मालकाचा दाखवला आणि आपली असणार खून म्हणजे ओळख असणार पटवून दिलेली आहे. हरी सेवा नरनाथ सुग्रीवा माझ्या अंगण भूमीवरी बरवा बरवा भुजदंडाला जेव्हा प्रार्थना तेव्हा केली. सांगितलं बाबा ज्या वेळेला असणार मी अंगणामध्ये होते आणि त्या वेळेला असणारा हा जो असणारा भाऊ आहे हात आहे का नाही आला, त्या वेळेला असणार मी प्रार्थना केलेली आहे. काय प्रार्थना आहे ते असणार पुढे आपल्याला ऐकायला भेटणार आहे. बोला. पाचवद भूमीवरी वर्तमान लिहिले सविस्तरी हो हा भुजदंड हृदयावरी
लोणी निर्धारी दाविला. या ठिकाणी असणार तो हात जो माझ्या मालकाचाच आहे हे असणार मी अगोदर परीक्षण केलेलं आहे. काय कारण त्या हाताला असणार सांगितलं ही शक्ती पतिव्रतेची बरं का, सामान्य नाही. कारण ती सुलोचना महान पतिव्रता होती. ज्या वेळेला तो हात आला संकेत झाला मालक गेलेले येतं आहे का नाही, पण सांगितलं बाबा हे हात माझ्या मालकाचाच कशावरून आहे. त्यावेळेला असणार 5 अक्षर 5 ओळी असणार त्या ठिकाणी या भूमीवरती त्या हाताकडून लिहून घेतलेले. सामान्य शक्ती आहे का, निस्ता आपल्या शरीरापासून हात बाजूला होणं आणि हात बाजूला झाल्याच्या नंतर त्या पतिव्रता स्त्रीने त्या हाताला आदेश दिला, उपदेश केला, आपलं आज्ञा दिलेली की बाबा तुला जर असणार पटवून द्यायचं असेल तर एक काम कर, काय मला असणार सिद्ध कर. त्यावेळेला त्या हाताने असणार त्या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे. तेव्हा मला असणार कळलं की हात माझ्या मालकाचा आहे. बोलिला सुग्रीव वीर तोंडचे तोंडी समाचार मानी साचार ऐक निर्धार सांगतो. सांगितलं बाबा हे जे तू सांगायला लागलेलीस आम्हाला हे आम्ही कसं काय खरं धरावं. सुग्रीवजी बोलू लागले तू सांगायलीस तू असणार त्या ठिकाणी घडलं बी असं नाही, असं नाही, पण तू तोंडाने सांगायला लागलेलीस हे असणार आणि सत्य कशावरून धरावं आहे का नाही याची असणार आम्हाला आणखीन परीक्षा घ्यायची. मग मी जे सांगतो ते आता या ठिकाणी तू ऐक असं सुग्रीवजी बोलू लागले. प्रत्यक्ष बोलेल तुझे पतिव्रते साक्षी देईल आम्हा साच मानेल नाही तरी सांगितलं आपण ते आम्हाला मान्य नाही. आता आहे का नाही सध्या या घडीला असणार तो काय सिद्ध करू शकते का, आम्ही सांगतो ते सिद्ध करते का. काय हे जे असणार शिरकमल आहे ना इंद्रजिताचं तर यांनी असणार त्या ठिकाणी बोलून दाखवावं आणि यांनी असणार त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवावं आणि खरं असणार या ठिकाणी तुझं असणार पतिव्रते जे आहे या ठिकाणी सिद्ध आम्ही करू असं त्या ठिकाणी आमचे सुग्रीवजी बोलू लागले. राम सज्ञ करवली शिर दिदले आलोनी सुलोचना दे कोणी नयनी हर्षित मणी पैदा झाली. ज्या वेळेला असणार प्रभू रामचंद्राची तर आज्ञा होती ना हातामध्ये शिर द्यायचं, त्यांच्या आज्ञेनुसार शिर हातामध्ये आणून दिलेलं आहे आणि सांगितलंय बघ हे कार्य असणार तुला करावं लागणार. शिर हातात घेतलं महाराज आणि बघू लागलेली आहे. बघितलं संपूर्ण शिर असणार आणि हळून बघितलेलं आहे. बघितल्याच्या नंतर काय बोलू लागली. शिर घेवणी सनिता चळे पुसोडी थाविदय निढळा मिळवणे निढळ विनोद बोले सुबोध सुलोचना. ज्या वेळेला ते शिर असणार हातावरती घेतलेलं आहे सुरुवातीला असणार आपला पदर घेतला महाराज आणि अगोदर त्या पदरानं असणार ते शिर पुसलेलं आहे नाही का, साफ केलेलं आहे आणि साफ केल्याच्या नंतर पुसल्याच्या नंतर आमची असणार सुलोचना माता त्या शिराला असणार बोलू लागलेली. काय बोलू लागली. आसन घातले पद्मासन भुजदंड आणि शिरधान पुढे मांडीवरी घेऊन काय बोलत. सुरुवातीला असणार ते शिर घेतलं त्याला पुसपास केली हे का नाही, मांडी घातली महाराज. आसन त्या ठिकाणी असणार घेतलेलं आहे, आसनावर असणार बसलेली आहे, मांडीवरती ते शिरकमळ घेतला, हात एका हातामध्ये घेतलेला आहे तो हे का नाही. आणि त्या ठिकाणी असणार आमची सुलोचना माता काय बोलू लागली. हो इंद्रदिता स्वामी वानरी तुमचे शिर रणभूमी घेऊन आणले झेलती व स्वामी धरावा. या ठिकाणी असणार सांगू लागलेलं आहे तर त्या शिरकमळाला बोलू लागलेलं आहे स्वामी ऐका ना. काय या ठिकाणी असणार तुमचं जे शिर वानर सेना घेऊन आलेली आहे कुठून रणातून, पण ते आणीत असताना असणार ते कसं आणलेलं आहे का नाही, खेळत खेळत आणलेलं आहे आणि ते असणार तुम्हाला बघितल्याच्या नंतर ते तसं आणलं म्हणून तुम्हाला असणार राग आला असेल तर किंचित सुद्धा त्याचा राग धरू नका आहे का नाही. त्यांना असणार त्या ठिकाणी दोष देऊ नका आणि तुम्हाला असणार त्यांच्याबद्दल राग मानू नका असं त्या शिरकमळाला बोलू लागलेली आहे. निजदासी प्रतारणा करावी मजमजसी साक्ष देवणी वानरासी पतिव्रतपणासी सासरी. सांगितलं बाबा मी असणार तुमची दासी आहे. खरं जर पाहिलं नाही का नाही तर या ठिकाणी असणार मी तुमचं शिर नेण्याकरता आलेली आहे, मी तुमचं दासित्व करणारी आहे. आजपर्यंत मी तुमची सेवा केलेली आहे नाही का नाही, कारण पतीचा धर्म आहे आपल्या मालकाची सेवा करणं.
आणि ती असणार मी या ठिकाणी केलेली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं माझी जी असणार ती काय पतिव्रतेची शक्ती आहे, ती शक्ती दाखवण्याची वेळ आज आलेली आहे का नाही. आणि या संपूर्ण वानर सेनेच्या समोर ती शक्ती असणार तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आज असणार केलेली जी सेवा आहे, माझं जे असणार पतिव्रतापण आहे, आज या ठिकाणी या संपूर्ण वानर सेनेच्या समोर या ठिकाणी ते मागता येतं आणि ते मला द्यायचंय. माझं असणार सत्व या ठिकाणी सत्य करा असं ती ठिकाणी बोलू लागली. वानरी वाणिनी माझी छळना तुझवा कोणी सांगू कोणा आईसे बोलली सुलोचना करीन मना हस्तेशी. त्या सांगू लागल्या बाबा या ठिकाणी असणार संपूर्ण वानर श्रेणीमध्ये माझा कमीपणा होईना. आता इथं असणार माझा खरं म्हणजे छळ चाललेला आहे. खरं तर बघितलं ना आहे का नाही. या ठिकाणी माझी परीक्षा आहे, सत्व परीक्षा आहे. आणि ज्या वेळेला या सत्व परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण होईल त्यावेळेला असणार तुमचं शिरकमळ मला घेऊन जाता येईल हे असणार तुम्ही या ठिकाणी सिद्ध करा असं म्हणून साष्टांग नमस्कार त्या शिरकमळाला केलेला आहे. नाना परी उपचारी शिराला की प्रार्थना करी शिरन बोले निर्धारी भगांतरी विचारित. ज्या वेळेला अनेक अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे, वेळोवेळी बोलायला लागलेली आहे, पुन्हा पुन्हा सांगू लागली आहे का नाही. तुम्ही असणार या ठिकाणी सिद्ध करून दाखवा. आपल्या मालकाला असणार बोलू लागलेली. खरं जर पाहिलं तर मालक गेलेले त्याच्यामध्ये असणार प्राण होता का आहे का नाही, नव्हता. आणि असणार त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. पण पुन्हा असणार एवढी पाचारणा करून प्रार्थना करून विनंती करून ज्या वेळेला ते शिरकमळ बोलत नव्हतं त्यावेळेला मात्र असणार पुन्हा आपल्याला स्वतःला विचार करू लागलेली आहे का नाही. आपण असणार त्या ठिकाणी काय झालंय, आपल्याकडून काही चुकलंय का आहे का नाही, असा विचार असणार सुलोचना स्वतःचे स्वतः करू लागलेली आहे. एक शुद्ध भावा विनोर पंगी उपचार गरिदान बोले शिरापर आता सती पण यासी. या ठिकाणी असणार सध्या फक्त असणार वरून बोलू लागले महाराज. आपला भाव व्यक्त करू लागले आहे का नाही, प्रगटीकरण भावाचं करू लागले. जी काही श्रद्धा होती त्या श्रद्धेनं भावानं ते शिराला असणार विनंती करू लागलेले आहेत. पण ते शिर बोलायला तयार नाही. त्यावेळेला निर्धार केला म्हणले हे असं बोलू शकत नाही. मग आता असणार जे खरं माझं सतीपण माझं जे सत्व आहे का नाही, जे काय असणार प्रताप आहे आता या ठिकाणी दाखवावं लागणार आहे असा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. जरी मी सत्य पतिव्रता हो असेल साचार तत्वता जरी साक्षा देव माझ्या भ्रता शिरगुणाथा समक्ष. एवढा निर्धार लागत आहे महाराज, एवढी असणार सत्यता लागत आहे, एवढा असणार त्या ठिकाणी आपण केलेलं जे कार्य आहे त्या कार्याविषयी विश्वास आहे का नाही, दृढ निश्चय होता तिचा. कारण सांगितलं आहे का नाही, येत किंचित सुद्धा असणारा मालकाची आज्ञा मोडलेली नाहीये आहे का नाही, कधीच असणार. कारण शक्ती असते महाराज. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता आहे का नाही. प्रभू रामचंद्राच्या समोर असणार त्या ठिकाणी शिरकमळ बोलवण्याकरता आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे आणि विचार करू लागले. पण ज्या वेळेला आपलं मन जर आपल्याला वाही देत नसेल ना तर ठाम निर्णय घेता येत नाही. इथं या ठिकाणी निश्चय होता, पक्का असणार त्या ठिकाणी विश्वास होता की मी माझ्या मालकाची सेवा नितांत केलेली आहे आणि तिची असणार शक्ती आहे, त्या शक्तीला इथं यावं लागणार आहे. आणि ती शक्ती असणार आईसाहेब दाखवून देण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्या शिराला सांगू लागल्या तुम्हाला या ठिकाणी बोलावंच लागेल अशी पुन्हा पुन्हा विनंती करू लागल्या. पतिव्रता इंद्रजिता तुझ्या वाचवन शासनान सर्वही. या ठिकाणी असणारा फार पुढे जाऊन आमच्या आईसाहेब त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. शिराला एकाने विनंती करू लागलेला आहे. मी जर महान पतिव्रता असणार त्या ठिकाणी असेल तर मी शेषाची मुलगी आहे का नाही, या ठिकाणी तुम्हाला बोलावं लागेल आणि हे सिद्ध करून दाखवावं लागेल असं त्या शिरकमळाला बोलू लागल्या. आईसा असल्या निर्धार साक्ष बोलावी प्रखर चेतन हे शिर पतिव्रता साचार सुरोचना. त्या ठिकाणी असणारा अशा प्रकारे
प्रकारची जर मी सेवा केलेली असेल, माझ्याकडे जर शक्ती असेल, तर या ठिकाणी तुम्हाला बोलावं लागेल आणि या शिराला विनंती करावं लागेल की श्रीरामचंद्राच्या समोर तुम्हाला असणाऱ्या त्या ठिकाणी सांगावं लागेल. अशी असणारी ती महान पतिव्रता सुलोचना त्या ठिकाणी बोलू लागली. ऐकता सतीचे उत्तर थरथरले आचेतन शिरे. ऐकता श्रीरामचंद्र साक्षात अनुवादे. ज्या टायमाला अस्त्र करुणा भागलेली आहे, विनंती भागलेली आहे महाराजाने, आपला असणार सर्वस्व आहे का नाही. बघा, जी आपण केलेली जी साधना असते ना जीवनामध्ये, जे असणारे नियम असतील, काय असणार पालन केलेलं असेल, विविध प्रकारचं तप केलेलं असेल, आहे का नाही, आपल्या मालकाची सेवा असेल, ती सेवा शेवटच्या टायमाला असणार त्या ठिकाणी कामाला येते म्हणजे येते. त्याच्यामध्ये सामान्य नाही, कारण साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. अनेक पतिव्रता स्त्रीचे आपण चरित्र श्रवण केलेलं आहे. एका बाई नसणार, एका निस्त्या तळ हाताने सूर्य झाकला होता का नाही, ही शक्ती असते. सांगितलं हे तर असणार अचेतन असणार शरीर, शिरनं बोलायला काय झालं, विनंती केली त्या टायमाला ते शिर असणार द्रवलं आणि बोलू लागलेलं आहे, थरथर असणार कापू लागलेलं आहे. काय बोलू लागलं, जैसा रामचंद्र सत्य सत्य तैसे सुलोचनेचे पतिव्रते. जाणून अत्यंत भूत कार्य निश्चित करी स्वामी. स्वामी सांगितलं या ठिकाणी जशा प्रकारचं प्रभू रामचंद्र असणार सत्य आहे, तर सत्य सत्य असणार 2-3 वेळेला नाथ महाराजांनी शब्द वापरलेला आहे. तसं असणार त्या ठिकाणी महान पतिव्रता सुलोचना आहे. हे कार्य या ठिकाणी करावं लागणार आहे. आईशी साक्षात येता शिरवांडरी केला जय जयकार. भावना श्रीरामचंद्र चिंता तुर लक्ष्मण. ज्या टायमाला असणार त्या शिरानं सांगितलं बाबा हे जे बोलायला लागले तशा प्रकारचं प्रभू रामचंद्र असणार सत्य आहेत, तशी असणारी जी माझी पत्नी कोण सुलोचना, त्या शिरानं उत्तर दिलंय ही महान असणारी पतिव्रता आहे. त्या टायमाला मात्र सगळे असणार आनंदित झाले. इकडे आमचे प्रभू रामचंद्राला आनंद झाला, पण त्या ठिकाणी प्रकार घडला काय, लक्ष्मणजीला त्या ठिकाणी चिंता निर्माण झालेली आहे. केवळा चेतन शिर साक्षावदले पैसाचार. संतोषुनी रामचंद्र काय उत्तर बोलत. ज्या वेळेला त्या शिरानं असणारे उत्तर दिलं महाराज आनंद झाला प्रभू रामचंद्राला आणि असणार नंतर पुढे काय बोलू लागलेले आहेत. रघुनंदन म्हणे सुलोचने काय ज्याते बोलले. काय मागसी ते देईन म्हणे सजने प्रसन्न वदने बोलिला. प्रभू रामचंद्र असणार प्रसन्न झालेले सांगितलंय बघ सुलोचने काय तुला असणार मागणं मागायचं असेल त्या ठिकाणी मागून घे. काय भाग्य असेल तिचं, ऐका काय प्रारब्ध असेल महाराज. बघा केलेला परमार्थ जरी नाही, पण पतीची केलेली सेवा आणि मालकाच्या सेवेमुळे आज प्रभू रामचंद्राचं दर्शन झालेलं आहे. कोणाला, त्या असणार सुलोचनेला. आणि प्रभू रामचंद्र स्वतः म्हणायला लागले मग तुला काय मागायचं असेल तर माग, ऐका नाही या ठिकाणी मी देण्याकरता समर्थ आहे. काय मागते आता. सुलोचना म्हणे गा श्रीरामा भक्त काम कल्प द्रुमा. पती शिर देवणी आम्हा जन्मा देऊ नको. बघा मागणं मागत असताना एकाच वाक्यामध्ये एकाच गोष्टीमध्ये 2 मागणं मागितलेलं आहे. याला म्हणतील असणार चतुरता. याच्याकरता रामायण उद्या ज्याला आपल्याला जर समजा एखादं खरोखर भगवंत प्रसन्न झाले होणार नाहीत म्हणा तसे, पण जर झाले तर आपल्याला मागायचं कळलं पाहिजे ना की देवाला काय मागावा, हे का नाही. तर मग यांनी ते असणार आपलं इथं काम करते. आता देव प्रसन्न झाल्यावर काय मागायचं, आपलं मागणं कसं आहे देवाला बघा. आता इथं देव आहेत, प्रभू रामचंद्र समोर उभे आहेत आणि माग म्हणाले काय मागायचं. एका वाक्यात 2 मागण्या मागितलेल्या आहेत, पण एक मागणी खूप महत्वाची आहे आणि जीवनात ती मागणी खूप असणार. मागणं ही शिरकमळ घ्यायला निमित्त आहे महाराज, आहे का नाही. शिरकमळ पाहिजे म्हणले देवा मला असणार द्यायचं असून एक काम करा, काय करा हे शिरकमळ द्या. आणि फक्त असणार जाता जाता एकच मागणं मागते, काय शिरकमळाबरोबर मागणं मागितलेले, फक्त मला पुन्हा जन्माला घालू नका. आलं का लक्षात. ही एकच मागणी आहे, पण एका मागणीमध्ये सगळं काही मागितलंय. म्हणजे काय मागितलंय, पूर्ण जन्माला आल्याचं सार्थक जनी होतंय ते असणार मागणं मागितलेले. आता मला पुन्हा जन्म मरणाच्या बंधनामध्ये टाकू नका आणि पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, ऐका हे जे दुःख आहे हे दुःख मला भोगायचं नाही. शिरकमळ आणि पुन्हा जन्म नको, एकच मागणं मला एवढं पाहिजे. तुझ्या चरणी अक्षय वास. तुझ्या नामी दृढ विश्वास आहे. विश्वास हेची देवणी आम्हास निज
आता इथं आहे ना तोपर्यंत एकच काम कर, काय तुझ्या चरणावरती माझा विश्वास राहिला पाहिजे देवा, आणि तुझं नामचिंतन मला असणार त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. बघा, कारण माणसाचा विश्वास इकडे तिकडे भटकण्याची शक्यता आहे. तुझा सहवास मिळावा, तुझं नामचिंतन मुखानं घडावं, आणि असणार अंतकाळी मला असणार निजधामाला घेऊन जाय. फक्त एवढं मागणं असणार सुलोचनेनं मागितलेलं आहे. आईसे मागे सुलोचना संतोषला राम राम. पावला अक्षय निज भवना आशीर्वचना गान माझ्या ज्या वेळेला असं मागणं मागितलेलं सुलोचनेनं त्यावेळेला प्रभू रामचंद्राला बी आनंद झाला महाराज. खरं जर पाहिलं ना तर आपलं मागणं ऐकल्याच्या नंतर देणाऱ्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे, असं मागणं असलं पाहिजे. नाही तर आपण मागणं मागतो पण देणाऱ्याला दुःख होते महाराज. आपण मागणं मागितल्याच्या नंतर, पण सुलोचनेनं मागणं मागितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला आनंद झाला, आणि हर्षभरामध्ये असणारे प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत. अनिक होनी हर्षे नमित काय बोलिला रघुनाथ हो. हात उठविन इंद्र तिथे म्हणून हस्त उचलिला. आनंद वाटला. काऊन आनंद वाटला बरोबर आहे का नाही? मागत असताना हिनं असणार आपल्या मालकाला जिवंत करा असं मागितलंय का? खरं जर पाहिलं पहिल्या शब्दामध्ये आली असती, म्हणली असती एक काम करा, हे जे म्हणजे मालक आहेत ना हे जिवंत करा. पण ऐका ना, तिनं आपल्या मालकाविषयी मागणंच मागितलं नाही. काऊन नाही मागितलं? त्याला माहित आहे, कारण देव जे मागितलं ते देत. नाशवान गोष्टी जर मागितल्या तर काय होणार आहे? पुन्हा असणार मला या ठिकाणी काय व्हावं लागणार आहे? जन्म घ्यावा लागणार आहे का नाही? आणि मी जर म्हणले हे मला असणार त्या ठिकाणी जिवंत करून द्या, तर पुन्हा असणार काय होणार आहे? युद्ध होणार आहे का नाही? त्या पाठीमागे फार इतिहास आहे, मला सगळा इतिहास नाही सांगायचा. पण मालक मागितले नाही. काय मागितलं? मालकाचं शिर द्या, माझा उद्धार करा. पण असं मागणं मागितल्यामुळे प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले, आणि प्रभू रामचंद्र स्वतः निर्णय घेतला. म्हणलं ते शिरकमळ इकडे घ्यावं. म्हणले आताच्या आता म्हणले इंद्रजिताला असणारा उठवितो असं म्हणू लागले. त्यावेळेला नेमकं काय झालं? भगवलीला हनुमंत वीर स्वामी हा परोपकार पुरे करावा विचार समग्र आता उदाहरण व्हावा. हनुमंतराय तिथेच होते ज्या टायमाला असणारे हुरूप आलतात महाराजीकडे, कारण आनंद वाटला. हिनं मागणं मागितलंय तसं आनंदाच्या भरामध्ये म्हणले आता असणार कोण उठितो? इंद्रजित उठितो. पण हनुमंतराय ऐकू लागले हे सगळं. पुढे आले हनुमंतराय म्हणले, ओ प्रभू रामचंद्रा, तुम्हाला लय परोपकार करायची सवय. म्हणले एक काम करा, कृपाळूपणा इथं दाखवू नका. म्हणले आता बस करा जरासं, कारण देवाचं देणं तसंच आहे महाराज. ते एकदा जर द्यायला लागला का काय देईन ते सांगता येत नाही. आणि एकदा जर त्यानं रिवर्स गेअर टाकला तर मग काय घेईन हे सुद्धा सांगता येत नाही. पण हनुमंतराय विनंती करू लागले, प्रभू रामचंद्रा हे कार्य असणार तुम्ही करू नका, अशी विनंती प्रभू रामचंद्राला करू लागले. लक्ष्मण हनुमानाचे वचन प्रमाण स्वामी करून आपण आज्ञा पुर द्यावे सुलोचने. तव बोलिला लक्ष्मण हनुमानाचे वचन प्रमाण स्वामी करून आपण आज्ञा पुर द्यावे सुलोचने. ज्यावेळेला हनुमंतराय बोलले त्यांच्या बोलण्याला पुष्टी दिली महाराज. कोण? लक्ष्मणजीने सांगितलं, दादा काय हनुमंतराय जे म्हणालेत का हे काय ते बरोबर आहे. म्हणले त्याचं एक काम करा, काय ते शिरकमळ तिच्या पैशी द्या, आणि तिची तिला असणार त्या ठिकाणी काय करा जाऊ द्या, असं असणारा लक्ष्मणजी सांगू लागले. बोले सुलोचने प्रति शिर घेऊन विलंबन करावा यार्थी जाय निश्चिती निजधामा. सुग्रीवाच्या लक्षात आला आता पुढे प्रभू रामचंद्र बोलले झाले अवघड होण्याची शक्यता आहे. म्हणले बाई काय एक काम कर, म्हणजे ते शिर घे लवकर नाही, आणि लवकर असणार शिर घेऊन तू तुझं जाय. म्हणले लवकरात लवकर इथून निघून जा, आता म्हणले इथं थांबूच नको. सुग्रीवजी बोलू लागले, आईचे ऐकता वचन शिरा भुज दंडा कवळना श्रीरामा नमस्कार प्रदक्षिण करून विनवणी करीत कसे. ज्या वेळेला असणार मी ऐकल्याच्या नंतर लक्षात आलं, नमस्कार केला शिरकमळाला असणार, शिरकमळाला असणार नमस्कार करून निघालेली आहे. ऐके स्वामी रघुनाथ आजचा दिवस युद्ध वार्ता
आपण करावी सर्व धावा जरा पर्यावरावे आवरावे. त्या ठिकाणी जाता जाता तर प्रभू रामचंद्राला एक विनंती केलेली आहे. प्रभू रामचंद्र एक विनंती आहे, फक्त एक काम करा. काय? आजच्या दिवस असणारे जे युद्ध आहे या ठिकाणी थांबवा. फक्त वानराला विनंती करा की आज असणाऱ्या त्या ठिकाणी युद्ध करू नका, अशी विनंती प्रभू रामचंद्राला केलेली आहे. नंदन करी सूर्यवाद्यापन आजचा दिवस वानर न जावे. सांगितलं महाराज तिचं जे असणारा बोलणं होतं ऐकून घेतलं. आणि इकडे वानर सेनेला सांगितलं बाबा आजचे दिवस म्हणले असणार की जमत नाही ना, मग युद्ध अजिबात करू नका. आजच्या दिवस असणारा युद्ध त्या ठिकाणी ठप्प, म्हणून एक दिवसाची सुट्टी दिलेली आहे. आईसे होता सुलोचना भुजदंड आणि शिरदाना असते की वावनी रणांगणान कुंबळे गाना गाती झाली. ज्या वेळेला असणार हे बोलणं ऐकलेलं आहे, सुलोचनेनं असणार ते आपलं शिर हातामध्ये घेतलं. ते असणार भुजदंड म्हणजे असणार हात हातात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणावर असणार निघून गेलेली आहे. सर्व सखिया समवेत राम रामे गर्जतो चरण चाली कुंबळे ताली देत दंड होते. ज्या ठिकाणी असणार ती जे शिरकमळ हातामध्ये घेतलेले सगळ्या जे सख्या होते जे काय सोबत आलेले होते सगळ्याला घेऊन असणार परत निघाली. पण परत निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणार गुपचूप जात नव्हती. काय करू लागली? प्रभूच्या रामचंद्राच्या नामाचा गजर करीत करीत असणार त्या ठिकाणी निघाली आणि ज्या ठिकाणी धड पडलेलं होतं त्या ठिकाणी आलेली आहे. शिर जोडवणी धडासी उभया भुजा ठेवणी समीपेसी अग्नि प्रवेशाचे सामग्र्यासी स्वय साहित्य सीमांदिले. ज्या वेळेला असतात ते शिर धाडाला जोडलेले जे काय हात होतं ते असणारं जोडलेलं आहे. सगळं असणारं तयारी केलेली आहे. त्या ठिकाणी असणार सगळं सामान वगैरे घेतलेलं म्हणजे काय लागत होतं महाराज. आणि अग्नी प्रवेश करण्याकरता त्या ठिकाणी असणारा आमच्या आईसाहेब सज्ज झालेले आहेत. तव रावणाचे हरी वर्तमान विनोदी जेते अवसरी रावण मंदोदरी सपरिवारी स्वय जड करीते ते आणि ज्या वेळेला असणार काही जणांनी जाऊन असणार रावणाला सांगितलेले. रावणाला कळालं, वार्ता कळल्याच्या नंतर असणार सती जाते म्हणून कळालं. त्यावेळेला रावण आणि असणार मंदोदरी त्या ठिकाणी ताबडतोब आलेले आहेत. रावणे यवनी आपण कुंड करवनी चतुष्कोना अंत चंदन काष्टे घालवन त्याच प्रसन्न लागला. त्या ठिकाणी रावण आलेला आहे. आल्याच्या नंतर त्यानं काय असणार कुंड तयार केलेला आहे. कुंड तयार करून चतुष्कोन म्हणजे 4 कोणाचा आहे का नाही, कारण आगीडाग देण्याकरता असणार 4 चौकोनी असणार त्या ठिकाणी कुंड तयार केलेला आहे. आणि त्याला असणार तयारी संपूर्ण रावणानं त्या ठिकाणी केलेली आहे. कुंडा समीप येती झाली आप सतीपणाचे घेवो निरूपय अग्नि समीप उभी ठेरी. ते असणार जे काही ती दाराची होती त्या ठिकाणी बघा जी असणार सुलोचना आहे, सुंदर असणार तिने स्वरूप धारण केलेले. कसं, कारण सती जायचंय ना, सौभाग्याचं लेणं द्यावं लागते महाराज आहे का नाही. संपूर्ण अलंकार जे काय होते सर्व असणार त्या ठिकाणी शृंगार केला आणि त्या अग्नीच्या जवळ आलेली आहे. सर्व शरीर चित्ते माझी परिकर घालणे आती सत्वर अग्नि साचारला तिने असणार ते जे शरीर होतं इंद्रजिताचं ते असणार चितेवरती ठेवलेले. चितेला असणार जे काय आपली विधिवत करावं लागतं संपूर्ण विधी त्या ठिकाणी केलेली आहे. अग्निदाग असणार त्या ठिकाणी लागलेला आहे. राघोनी कुंडाजवळी सतीपणाची वाणे ते काळी ती झाली वेढाळी सत्य सकळी मिळाल्या. जे काय असणार सतीपणाचं वाण होतं संपूर्ण असणार त्या ठिकाणी करू लागलेली, देऊ लागलेली एकमेकीला सर्व त्या कुंडाच्या जवळ असणार थांबलेली आहे. आणि जे काही विधिवत अशा प्रकारचं असतं संपूर्ण असणार एक एक विधी त्या ठिकाणी ती सुलोचना करू लागलेली आहे. स्वर्गी करी ती जय जयकार विमानी दाटले सुरवर वनी चेतलाय समग्रे कुंड झाले वनिमय. ज्या वेळेला
असणार त्या अग्नीला अग्निडाग दिलेला आहे, त्यावेळेला सर्व असणार देव लोक म्हणा नाही का नाही, सर्व असणार त्या ठिकाणी वरून बघू लागलेले आहेत. कारण ही सामान्य नव्हती, महाराज पतिव्रता होती नाही का नाही. आणि कशा प्रकारचा विधी चाललेला आहे, काय काय आता नेमकं होणार आहे, सर्वजण त्या ठिकाणी बघू लागलेले आहेत. अग्नीच्या ज्वाला त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. उज्ज्वली रंगशिला पुंडा प्रति प्रदक्षिणा केल्या उभी राहिली रंगशिला चौकड्यावर विरोधी ज्या टायमाला असतं ते प्रदक्षिणा करू लागलेली आहे, प्रदक्षिणा केल्या आणि प्रदक्षिणा करून असणार सारखं कोण कोण आले कोण कोण नाही सर्वांना असणार काय करू लागलेली आहे, विलोकन म्हणजे पाहू लागलेली आहे. स्वर्गी दाटली माने सत्यही देखिया नयने सुलोचनेने एकाग्र मने करुणी आपण काय करी. ज्या वेळेला असणार सगळं असणार विलोकन करीत असताना पाहत असताना स्वर्गामध्ये नजर गेली, तिकडे बघितलं महाराज तर त्या ठिकाणी संपूर्ण विमान त्या ठिकाणी दाटलेले आहेत. सगळे एकूण विमान जे होते सारखे असणार बघू लागलेले आहेत. ज्या वेळेला त्या विमानाकडे बघितलं त्या वेळेला सुलोचना असणार काय करू लागली, इंद्रजिताचे निज स्वरूप ध्यानी आणिले आपे आप भावना निज स्वरूप आपे आप विरावी. ज्या वेळेला असणार संपूर्ण बघितलं आणि पुन्हा असणार लक्ष केलं महाराज आपल्या ध्यानामध्ये आपल्या पतीचं स्वरूप असणार त्या ठिकाणी आणलेलं आहे का नाही. आणि पतीचं स्वरूप असणार त्या ठिकाणी आणून त्या असणार ठिकाणी चितेमध्ये असणार आमची सुलोचना माता सज्ज झालेली आहे जाण्याकरता काय बोलू लागली, विसर्वणिया देवाना हो इंद्रजिताच्या स्वरूपी होय आपण अग्नि प्रवेशन करीती झाली. ज्या वेळेला असणार त्या अग्नी प्रवेश करायचा आहे त्या वेळेला असणार बघा जे इंद्रजित होता गेला नाही का नाही, त्यांच्यामध्ये असणार काय करायचंय सती जाणं एवढं सोपं नाही. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या असण्याच्यामध्ये एकाग्रता करायची आहे. आणि जोपर्यंत आता पत्नी म्हणजे सामान्य नसते मला अर्धांगिनी म्हणलेलं आहे तिला आहे का नाही, अर्धांगिनी ज्या वेळेला असणार एक रूपता करायची या कारणानं डोळे मिटले आणि पतीचं स्वरूप असणार ध्यानात आणलं आणि अग्नी प्रवेश करण्याकरता निघालेली आहे. दिव्यमान मानी इंद्रजित देखिला वयता एके ठाई भोवनी सायुज्य सदनी प्रवेशनी. ज्या वेळेला असणार अग्नी प्रवेश केल्याच्या नंतर लक्षात आलं महाराज आहे का नाही, लक्षात आलेले की असणार दिसला समोर चित्र दिसलेले विमानामध्ये असणार इंद्रजित बसलेला आहे का नाही. आणि त्या इंद्रजितानं असणार त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे विमानामध्ये सज्ज करून असणार घेऊन चाललेले आहेत. जाता जाता ते विमान असणार संपूर्ण देहभान विसरलेले त्या विमानानं गमन केलेले. कोणत्या दिशेने गमन केलं, क्षणामादी तुझी सृष्टी देखते झाले सर्व दृष्टी देव करीती पुष्पवृष्टी जय काल भोगाटी. ज्या वेळेला ते विमान होतं त्याच विमानामध्ये एक दोघांना असणार एकच विमान निघाले महाराज आहे का नाही. ज्या वेळेला पहिलं असणार त्या ठिकाणी सृष्टी ही जी सृष्टी वेगवेगळ्या सृष्टीचं वर्णन केलेलं आहे, ही सृष्टी नाही या सृष्टीच्या पलीकडे असणार ते गेलेले आहेत. वेगवेगळ्या सृष्टी असणार निहाळू लागलेले आहेत. सर्वजण त्यांचं वर्णन करू लागले. क्षणा माझी तुझी देव गेल्या आपल्या स्थाना हो लंकावासी जाना आठवीत सुलोचनेच्या उन्हा आपल्या नाभवना सोय गेले. सर्वजण त्या ठिकाणी काही समाज आला होता महाराज लंकेचा आहे का नाही, संपूर्ण समाज असणार त्या ठिकाणी परतला. कारण हे असणार त्या ठिकाणी निघून गेले. इकडे संपूर्ण समाज घरी परतलेला आहे. पण परतत असताना प्रत्येक जण असणार त्या ठिकाणी आमच्या सुलोचनेचे गुण आठवू लागले आहे का नाही, इंद्रजिताचे असणार गुण आठवू लागले. मेलेच्या नंतर सुद्धा माणूस जर कसा जिवंत राहत असते आहे का नाही, तर या स्वरूपाने महाराज मरावे तरी कीर्ती रूपी उरावे. किंवा तुका म्हणे एका
मरणीची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणखीन सत्ययुगापासून आजपर्यंत ज्यांची कीर्तीचा उल्लेख केला जातो अशी असणार ते सुलोचना. आणि ते सर्वजण असणार गावातले मंडळी जे लोक होते ते त्या ठिकाणी त्यांचे गुणगान गाऊ लागले. लंकानाथानी मंदोदरी हाती आक्रोशे रुदन करी. रावण म्हणे निर्धारी ऐके सुंदरी मंदोदरी. आता इकडं असणार त्या ठिकाणी काय वाटलं नाही महाराज, पण रावण आणि मंदोदरी माता एवढे असणार आक्रोश करू लागले, रडू लागले, ऐका आकांत करू लागलेले. कारण ज्या टायमाला असणार इंद्रजित म्हणजे का सामान्य होता का, ऐका नाही इंद्रजितासारखा पुत्र ज्या वेळेला असणार गेलेला आहे त्यावेळेला कमी असणार दुःख झालं असेल का? ज्या वेळेला स्वतःचा मुलगा जातो ना गेल्याच्या नंतर काय दुःख होते ज्याला असणार त्या ठिकाणी झालं ना, ऐका नाही ज्याच्यावरती वेळ आली ना त्यावेळेला असणार ती गोष्ट कळत असते. रावण असणार धाई मोकळून रडू लागला, मंदोदरी सुद्धा असणार आकांत करू लागली, रडू लागलेली आहे. काय असणार सगळा शोकाकुळ वातावरण त्या ठिकाणी झालं. आजी वडील पुत्र वडील सुन राणी उभयताची बोलवण आता पणाही जाणे सत्वर प्रयाण करावे. त्या ठिकाणी दोघ जण एकमेकाला बोलू लागले, बाबा आता असणार आपला मुलगा गेला, ऐका सून सुद्धा असणार त्या ठिकाणी गेलेली आहे, ऐका आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला सुद्धा जायचंय. नाथ महाराज वर्णन करून सांगतात हे ऐकल्याच्या नंतर तरी आपण सावध झालं पाहिजे, ऐका काय कधी मुलगा अगोदर जाईल कधी असणार आपल्याला नंतर जावं लागेल, पण जावं शेवटी प्रत्येकाला लागणार आहे का नाही. या ठिकाणी असणार रावण बोलू लागला, मंदोदरी बोलू लागली, नाही का नाही आपल्याला सुद्धा असणार त्याच्या पाठोपाठ प्रयाण करायचं आहे असा विचार दोघ जण करतायत. करणे कास यासी आता राहिले नाही आपण ऐसे बोलून सपरिवारे सिनिज आले सांगितलं आता असताना शोक करायचा कशाला आहे का नाही, कारण आल्याला प्रत्येक जण जाणारे ते जसे गेले तसं आपल्याला सुद्धा असणार जायचं आहे असा विचार केला. आणि आपल्या असणार त्या ठिकाणी महारामध्ये आलेले आहेत. रावणाची संपत्ती गणितान गणवे गणती पुत्र पौत्र बहुसंतती ऐसा निश्चिती नाही. नाथ महाराज बोलायला लागले तर बाबा ज्या असणाऱ्या रावणाची जी संपत्ती आहे का नाही पुत्र पौत्र नातू पंतू आहे का नाही याची असणाऱ्या संपत्तीचं वर्णन जर लिहायला गेलं त्याची जर गणती करायला गेली हिशोब करायला गेलं तर ते होत नाही आहे का नाही. असा असणारा रावण आहे का नाही त्याचा असणारा त्या ठिकाणी तसा दुसरा कोणी नाही, त्याची संपत्ती एवढी असणार अमाप आहे. पण त्या रावणाचं असणार नेमकं काय झालं. नगरी पाहता सुवर्णाची सर्व देव सेवा करीती ज्याची विपरीत कळा कैसी आजची एक रावणाची उरला असे सांगितलं. त्याच्या संपत्तीचं वर्णन करून सांगितलंय माफ होत नाही. ज्या घरी असणार एवढे तिचे संपूर्ण घर कशाचे येतात सोन्याचे येतात. तुकोबारायनं सुद्धा वर्णन केलेलं आहे महाराज. शुद्ध कांचनाचे 7 कोटी आहे का नाही, फक्त बोलण्यापुरते होते 7 कोटी घर आहे का नाही. एवढे असणार संपत्ती तिची अमाप आहे. पण त्या रावणाची सुद्धा असणार काय झालेली आहे का नाही स्थिती काय झालेली हे असणार त्या ठिकाणी नाथ महाराज दाखवून द्यायला लागलेले आहेत. तोही मरेल रामबाणे रामबाणे निदानी मुरेल विभीषण ऐसे काळाचे करणे कोण गाणे कैसे होये. या ठिकाणी असणार नाथ महाराज सांगायला बाबा त्याच्या संपत्तीचं वर्णन एवढं आहे. संपूर्ण नातू पंतू सगळा मोठा परिवार आहे. ऐका ना मुलगा तर गेला पण पैसा कामाला आला का नाही येऊ शकत. ज्या वेळेला त्याचं विधी लिखाण आहे कारण लिखाण अगोदर झालेलं आहे महाराज. काळ असणार त्या ठिकाणी येणार होता ऐका नाही. काळ प्रत्येकाकरता टपून बसलेला आहे. नवे नवे प्रभू रामचंद्राच्या बाणानं असणारा रावण सुद्धा जाणार आहे ऐका नाही.
आणि फक्त जर उरणार कोण आहे तर विभीषण उरणार आहे. म्हणजे पण विभीषण काऊन उरणार आहे? कारण त्यानं जर असणार त्या ठिकाणी काय केलं असेल तर राम असणार कंठी धरलेला आहे का नाही? आणि जो असणारा देव आपला केला की त्याचं काम झालेलं आहे. विभीषणानं काय केलेलं मला तेच केलेलं आहे. खरं सुख त्याला काऊन प्राप्त झालं? कारण त्यानं देव आपलासा केलेला आहे. ते देवाच्या पार्टीत गेला म्हणून आपला तो एक नाही देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख होय. रावण असणारा रामाच्या असणारा त्या ठिकाणी बाणानं तो सुद्धा मरणार आहे असं नाथ महाराज वर्णन करतात. एका जनार्दना शरण सुलोचनाती प्रवेश रे झाले सकळ निरूपण सजनी सावधान परिसावे. नाथ महाराज आपल्या असणाऱ्या श्रीगुरूला शरण जाऊन त्या ठिकाणी सांगतात बाबा हे जी सुलोचनेचं आख्यान आहे का नाही या ठिकाणी असणारं संपन्न झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी असणारं शांत चित्तानं ते ऐकलेलं आहे. असं असणारं त्या ठिकाणी त्याबद्दल सर्वांचं असणारं त्या ठिकाणी सावधान चित्तानं पुढे सुद्धा कथा चांगल्या आहेत. सर्वांनी श्रवण करावं असं नाथ महाराज विनंती करतात. राम रावणाचे विद होईला सुसंपद श्रोते परिशोध विद रावण सांगितलं बाबा पुढे सुद्धा असणार त्या ठिकाणी आहे. आता असणार प्रभू रामचंद्र आणि असणार रावण या दोघांमध्ये असणार युद्ध होणार आहे. आणि ते घनघोर अशा प्रकारचे युद्ध आपल्याला असणार त्या ठिकाणी उद्याच्या अध्यायामध्ये श्रवण करायला मिळणार आहे. एकाएकी एकनाथ शरणांगत भावार्थ जनार्दनाचे मी आपत्य जळ समस्त पाळीत. नाथ महाराज म्हणाले बाबा मी असणार हे काय असणार जे तुमच्या समोर लिहितोय तुमच्या समोर जे असणार सांगतोय हे असणार त्या ठिकाणी माझ्या श्री गुरुची कृपा आहे. ऐका साधू संत असणार ज्या ज्या वेळेला काही करीत असतात लय गडबड करीत नका नाही टाइम बाकी तुम्ही ते डबे अशी वाटायतात मग काळी दसदस करायला 2 मिनिटं बसायचं असं काही नाही. दोनच्या बाबा पुढे असतात आणि शिवलीला अमृतासारखं जागेवर संपत नाही ते आणि साधूचं वर्णन करावं लागत असते. थोडं ग्रंथातलं वर्णन कमी झालं तर हरकत नाही. ऐका ना पण कसं असतं माहितीये का तुम्ही जरा 2 मिनिट बसाच काय मला ते बदच मला करायचं मला सवय नाही. मला कसं आहे बघा मला माणूस जरी कथेमध्ये उठलं की मग मी जागेवर उलट असतो. प्रभू रामचंद्र भगवान की जय. साधूचं वर्णन आहे महाराज. नाथ महाराज प्रत्येक अध्यायाच्या शेवटी 2-3 ओळी आपल्या गुरुबद्दल सांगत असतात. काऊन? कारण ते सांगतात बाबा मी जे हे वाङ्मय तयार केलेलं आहे ऐका ना हे मी माझ्या पदरचं नाही ऐका ना मी काय करू शकतो ऐका ना हे कार्य संपूर्ण जर कोण करीत असतात तर माझे गुरु करीत असतात ऐका नाही. म्हणून माझे जनार्दन स्वामी या ठिकाणी मला जसं असणार बुद्धी देत आहे ऐका ना जशा प्रकारचं असणार बोलायला लावतायत ना तसं असणार मी बोलतो. याच्यामध्ये वादविवाद सुद्धा झालेला आहे महाराज. कधी कधी हनुमंतराय बोलत होते आणि नाथ महाराज सांगत होते. बघा जे नाथ महाराजांना बघितलं नाही ते इथं बसलेले गुरुची जर कृपा झाली ना माणसावर कुठले बी दिसू शकते कुठले बी आलं का लक्षात. श्री गुरुची कृपा झाल्यावर नाथ महाराजांनी वाङ्मय उगाच लिहिलेलं नाही. ज्या टायमाला लिहिता करत असताना एक गोष्ट असताना नाथ महाराजांनी लिहिली होती काय लिहिली होती माहिती का?